जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम मॉनिटर द्या नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे कर मी भक्त तू देव ऐसे कर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी रूप माझा गोपिकार मना दावी रूपा माझा गोपिकार म्हणा रूप माझा गोपिकार मना दावी रूपा माझा गोपिकार म्हणा येऊ दे चरणावरी माता ठेवते चरणावरी माता ठेवते चरणावरी माता श्रीमुख दिना लिंगना श्रीमुख दिना लिंगना श्रीमुख दिना लिंगन गोपिकार मना रूप माझा गोपिकार मना रूप माझा गोपिकार रूप माझा गोपिकार चरणावरी माता ठेवते चरणावरी माता ठेवते चरणावरी माता संगे नाही तबुज तुझा म्हणे असेल लागू सदा सांगेन हित गुज माता 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 एकांत सुखा गोष्टी पैसोनी एकांत सुखा गोष्टी पैसोनी एकांत सुखा गोष्टी दावी रूप माझा गोपिकार मना दावी रूप माझा गोपिकार रूप माझा गोपिकार दावी रूप माझा गोपिकार चरणावरी माता ठेवते चरणावरी माता ठेवते चरणावरी माता कामणे आसीन लावी उशीर कामणे आसीन लावी उशीर माझे अभ्यंतर जाणूनिया माझे अभ्यंतर जाणूनिया कामणे आसीन लावी उशीर कामणे आसीन लावी उशीर कामणे आसीन लावी उशीर कामणे आसीन लावी उशीर माझे अभ्यंतर जाणूनिया माझे अभ्यंतर जाणूनिया माझे अभ्यंतर जाणूनिया दावी रूप माझा गोपिकार म्हणा दावी
रखुमाई शोभा रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई हे बा आज आपल्याकडे आळंदी येथून आमचे परम मित्र गायनाचार्य लक्ष्मण महाराज शेवाळे ज्यांनी आपल्या गायनाने एका काळामध्ये खूप महाराष्ट्र गाजवला, त्यांच्याबरोबर असणारे आमचे कल्याण महाराज गायकवाड, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर आज महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेले आहेत. पण हे वारकरी असल्यामुळं असेच राहिले, साधे राहिले, ते धोत्रावरच राहिले आणि म्हणून आज ते आपल्याकडे आलेत. माझी विनंती त्यांना राहील का त्यांनी छोटंसं आम्हाला गायनाची चाल म्हणावी आणि त्यांना साथ करतील. तो अगं बाई कोण बनवणार महाराज, चला काय नाही आपले सगळं चुकलं उकलं सगळं खंडोबाराच्या पाय अर्पण. आवाज द्या बाबा, वाढवा. आवाज द्या. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, राम ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तुझेव ऐसे करी, मी भक्त तुझेव ऐसे करी, दावी रूप माझ गोपिका जमाना, दावी रूप माझ गोपिका जमाना. मी भक्त तू देवाईसे करीरा, मी भक्त तू देवा, मी भक्त तू देवाईसे करी, दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, रमा ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. मी भक्त तुझेव ऐसे करी, मी भक्त तुझेव ऐसे करी, दावी रूप मज गोपिका जमाना, दावी रूप मज गोपिका जमाना. मी भक्त तू देवाईसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार. ठेवू दे चरणावरी माथा,
क्या बात. देव दे चरणावरी माता देव दे चरणावरी माता दे चरणावरी माता देव दे चरणावरी 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 माता देव दे देव दे देव दे चरणावरी माता देव माता देव माता देव देव दे चरणावरी माता देव दे चरणा देव दे देव दे रमाना देव दे चरणावरी माता देव दे चरणावरी माता देव दे चरणावरी माता वरी माता देव दे चरणावरी माता देव दे देव दे देव दे चरणावरी माता देव दे चरण देव दे चरण देव दे चरण
गोपिकार रमण गोपिकार रमण गोपिकार रमण विठ्ठल विठ्ठल भगवान की जय महाराज की जय महाराज की जय भगवान की जय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आईशे करी दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरे माता पाहीन श्रीमुख दीन आलिंगन जीवे लिंबलो नवतरेन पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माता तुका म्हणे अशी न लावे उशीर तुका म्हणे अशी न लावे उशीर माझे अभ्यंतर जाणोनिया दावे रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माता विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग कालो प्रथम नमाना पांडुरंग कालो प्रथम नमाना सर्जना संताती पांडुरंगा
बाबाजी ठाकूर बाबाजी ठाकूर बाबाजी ठाकूर बाबाजी ठाकूर बाबाजी ठाकूर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सदुरोदास तुका काय माझी वाणी मानेल संदासी रंजव चित्ता शापुल्या जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंजे ते नमस्कारून आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम स्वरूपेष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले सितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्तिस्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयजं वा मानसं वा पराधं वीतमवीतं वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो विठ्ठल 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 ओम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरा वारी सावध होणे बदनी लागा देव कैरा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठाल विठाल नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा पायीन श्रीमुख देन आलिंगन जीवेनी मलोन उदरीन पुसता सांगेन इतगुज मात बैसोनी एकांत सुगोष्टी तू कामनी अशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत भगवान खंडेरायाच्या सद्गुरूच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा भगवान परमात्म्याजवळ गोड अशा प्रकारची भक्तीच्या संदर्भातली मागणी मागणार आहे विठ्ठल 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 श्री क्षेत्र वाकडी खंडोबाची भगवान श्री खंडोबारायाच्या प्रांगणामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने दरवर्षी म्हणजे 3 वर्षाने आपण अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असतो. तो याही वर्षी अधिक मासामध्ये आपण तो सप्ताह साजरा करत आहोत. आणि या सप्ताहातला आजचा कितवा दिवस आहे? 5वा 6वा 7वा 8वा 7वा दिवस आहे. आणि 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपल्या भगवान खंडेरायाच्या कृपा आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरी महाराज गुरु नारायणगिरी महाराज सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ वाकडी खंडोबावाडी खंडोबारायाचे सर्व भक्त या परिसरात किंबहुना महाराष्ट्रामध्ये खंडेरायाचे भक्त आहेत. सर्व भक्तांच्या माध्यमातून याही वर्षी काय मुंगळा अरे बापरे तेव्हा दर 3 वर्षांनी अधिक मास मिळून अधिक मासाच्या निमित्ताने आपण सप्ताह करत असतो. कितवा सप्ताह ह्या? 14 बरोबर 4. या गावानं अधिक मासा हा 4था सप्ताह. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी किती सप्ते केले? मोठे वार्षिक सप्ते 4. हा सप्ताह हाही 4था आहे. आता याला सगळे पुढे जाऊ द्यायची. जेवढे दिवस सेवा करून घेतील तेवढे दिवस गावानं
सेवा करतो एवढंच फक्त मनात आलं, बाकी काही करूच नका. ते आहे इथं बसलेले. कोण? भगवान खंडेराय आहेत, तिकडे चतुर्गंगागिरी महाराज आहेत, गावात मारुती आहेत. अहो ते करून घेतात, आपल्याला काय, आपण कोण करणार आहे महाराज. आणि म्हणून खूप सुंदर अशा प्रकारे गोड नियोजन, पारमार्थिक नियोजन आहे. आणि त्या निमित्ताने 7व्या दिवसाची सेवा हे सगळं तरुण मंडळ आहे. या सप्ताहामध्ये कार्यकारी मंडळ अनुभवी नाही. पहिल्या वर्षीच पाहिलं आहे, अनुभवी नाही, पण अगदी प्रामाणिकपणाने थोरा मोठ्याने सांगितलेलं ऐकतात. आणि त्यामुळे त्यांच्या सप्ताहाचं स्वरूप एक सुंदर अशा प्रकारचं सप्ताहाचं स्वरूप आहे. आणि याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये त्यांनी 7 दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण केलं आहे. या जोशी बाबा, कोणाचे काही हात पायचे असेल जाऊन ते जोशी बाबा आलेले आहेत, पाहून घ्या कोणाचं काय असेल तर. हो, मस्त सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण केलं आहे. अधिक मास ग्रंथाचंही पारायण झालेलं आहे. 21 तारखेला प्रारंभ झाला. मी आलो होतो त्या दिवशी. इकडे या, नाही तर माझंच भविष्य पाहाल. सुरुवातीला आलो आणि परत दवाखान्यात गेलो. आज दवाखान्यातूनच आलो आणि परतही दवाखान्यातच जायचं आहे. तेव्हा खंडेरायाची सेवा आहे, 3 वर्षांनी एकदा मिळते. कोण त्याला नाकारणार आहे महाराज. प्राण जाय पर बचन न जाय, रघुकुल रीत सदा चिली आई. प्राण जाय पर बचन न जाई, फक्त स्वर धरा. म्हणून असं आहे. आणि दरवर्षी आपण आता सप्ताह म्हणजे वाकडी गावाला सांगायलाच नको, इतकं पक्कं आणि इतकं परफेक्ट झालंय वाकडी गाव. सप्ताह मला कसा करायचा, किती आनंदात करायचा. अरे ज्या गावानं 4 सप्ते चतुर्गंगागिरीजी महाराजांचे मोठे सप्ते केलेत, त्याला या छोट्या सप्त्याचं काय हो, काहीच वाटत. अजून मला वाटतं कार्यकारी मंडळ गावात घुसलं नाही काय. गावात घुसल्यावर राहू इतकं मोठं महाराज, या गावाचं वर्णन करावं तेवढं. गाव नुसतं म्हणायलाच वाकडी आहे. काय वाकडी, नुसतं म्हणायलाच वाकडी आहे, पण तसं गाव खूप सरळ आहे. मला सांगा ना, हे 4 आणि ते 4, 8 सप्ते झाले गावानं. आणि दरवर्षी सप्ताह गावात आपल्याकडं चालूच असतात. मारुतीच्या मंदिरामध्ये, चतुर्गंगागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये, सावता महाराजांच्या मंदिरामध्ये. मला माहिती आहे सप्ते कमी नाही आहे. याचा अर्थ परमार्थ रेलचेल गावामध्ये चालू आहे. आणि त्याच परमार्थाचा एक भाग म्हणून अधिक मासातलं हे पुण्य आपण मिळवत आहोत. त्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं आहे, अधिक मास ग्रंथाचंही पारायण केलं आहे. आणि ह्या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, धर्मामध्ये असे काही विशिष्ट काळ दिलेला आहे का त्या काळामध्ये आपण जे करू ते डबल होत असतं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. रमजान रोजाचा महिना, मुस्लिम समाजामध्ये त्या महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानतात. त्याला काय ते पाक महिना म्हणतात. पाक म्हणजे पवित्र, बरं का. पाक शब्दाचा अर्थ काय, पवित्र महिना मानतात. त्या महिन्यामध्ये जे केलं ते डबल होत असतं, ते अधिक पुण्य होतं. तसं हिंदू धर्मामध्ये अधिक मासाचा महिना आहे. वास्तविक पाहता या अधिक मास या महिन्याला 2-3 नाव आहेत. याला पहिलं नाव अधिक मास, दुसरं नाव मलमास, तिसरं नाव ज्येष्ठ मास आणि चौथं नाव धोंड्याचा महिना. विठ्ठल प्रत्येक वर्षामध्ये, एका वर्षामध्ये साधारणतः कोणत्या महिन्यात 1, कोणत्या महिन्यात 2, कोणत्या महिन्यात 1 असे करून 10 तिथी वाढत असतात. बरं का. एका वर्षाला किती तिथी वाढतात? 10. अशा 3 वर्ष, एका या वर्षाच्या 10, दुसऱ्या वर्षाच्या 10, 20 आणि तिसऱ्या वर्षाच्या 10, 30 अशा मिळून 1 महिना वाढतो. आणि सूर्य या सृष्टीचक्रामध्ये कालगणनेमध्ये त्याचा अधिक मास, अधिक म्हणजे ज्येष्ठ, जास्त. अधिक हा माणूस नाही, अधिक आहे म्हणजे नावानं नाही, आडनावानं नाही, कामामध्ये अधिक आहे. हो, स्वर नको धरू मला तरी वाय चालूच, बोट नको चळू मला तरी गपची बसणारच नाही, अधिक आहे असं आहे. त्याला अधिक म्हणतात. तसं अधिक मास म्हणजे दिवस जास्त झाले म्हणून अधिक मास. आणि दुसरा मास जे शिल्लक राहत असताना शास्त्रामध्ये मल नावाचा शब्द आहे. काय मल नावाचं? मल म्हणजे शिल्लक राहणे. मल शब्दाचा अर्थ शिल्लक राहणे. आपण
आपल्यामध्ये म्हणतो आपण मलत्याग. आता मी थोडंसं जरा स्पष्ट बोलतोय. मलत्याग म्हणजे काय आपल्या सगळ्यांना ध्यानात आलंय. हा मलत्याग करणे जसं आहे मल शब्दाचा अर्थ आहे त्या तिथी बाद असतात, त्या तिथी अशा प्रकारचे असतात ज्यामध्ये काय करून असे त्या 10 तिथी महिना वाढतो 3 वर्षात आणि म्हणून मग त्याला अधिक मास असं म्हणतात किंवा त्याला दुसरं नाव मल मास असं म्हणतात. आणि जावायला कुस करण्याकरता धोंड्याचा महिना. हो, तिसरा महत्वाचं नाव आपलं धोंड्याचा महिना आहे ते आपण धोंड्याचा महिना म्हणतो. आणि या महिन्यामध्ये मला अजून समजलं नाही बरं का, तुम्हाला सगळ्याला सांगतो मला अजून समजलं नाही याला. या महिन्यामध्ये शेवाळे महाराज लेख जावायलाच का देतात? मुलीला जावायला बोलायचं आणि त्याला पुरणपोळ्या धोंडे खाऊ घालायचे. मी म्हणतो दुसऱ्या एखाद्या घरच्या किंवा दुसऱ्या समाजाच्या माणसाला धर्मपतीला किंवा नवर बायकोला बोलवा, त्याला काहून नाही देतो? हे मुलीलाच का देतात? तुम्हाला नाही माहिती अजून ते. मला तुमचं लग्न झालंय तुमचं झालंय दोघांचं झालंय नवरा तो मला तुम्ही बोललो नाही बरं का लग्नाला. तात्पर्य असं आहे का आपण कोणाला मुलीलाच का देतो? भावना करायची लेकीमध्ये जावयामध्ये लक्ष्मीनारायणाची भावना करायची आणि त्याला ते दान द्यायचे महाराज. मुलगीच मुळात दान आहे. ज्या आईबापाला मुलगी असेल ती मुलगीच म्हणजे काय कन्या. कन्या काय दानच येते का आज नाही उद्या द्यावंच लागतं महाराज. नाहीतर एखादा पट्ट्या रुक्मिणीसारखी भगवान श्रीकृष्णानं काय केलं भागवतामध्ये मोठी कथा आहे. रुक्मिणीला पळून नेलं ना आणि अर्जुनाने कोणाला सुभद्रेला पळून नेलं. किती काही कथा आहे महाराज पुराणामध्ये भरपूर कथा आहे. तात्पर्य मला हे सांगायचं आहे का अशा प्रकारे आपण देतो लेख जावायला देतो पण लक्ष्मीनारायणाच्या स्वरूपात देतो. आणि म्हणून विशेष करून सोनदान द्यावं, दिवादान दिवदान दीपदान म्हणतात त्याला, दीपदान द्यावं, लाया मुरमुरे बत्ताशे दान द्यावेत. आणि जर चांगली आयपत असेल तर ते काय म्हणतात त्याला अनारसे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का धोंड्याच्या महिन्यामध्ये अनारसे दान करावेत. त्याला देता येत असेल त्यांनी द्यावेत. माता माऊल्या हो तुम्ही तरी करा. आणि एक असं ठरवा का अनारशाचा प्रसाद आपल्याला काल्या दिवशी वाटायचा आहे. म्हणजे घरून अनारसे तुम्हाला काय वाटीभर ताटभर टोकरभर अनारसे करून आणा, इथं ठेवा, त्याचा बारीक भोका करा, तुकडे करा आणि 2-2 तुकडे पंक्तीच्या वेळेला सर्वांना वाढा. खूप मोठं दान, खूप मोठं पुण्याचं काम आहे मला. म्हणून आता ह्या महिन्यामध्ये अधिक मास आहे म्हणून यामध्ये जे कराल ते अधिकच होतं. दान द्याल तरी अधिकच पुण्य, जेवढं दान दिलं तरी जास्तच पुण्य मिळतं त्याचं मला. म्हणून अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलेलं आहे. याकरता हा महिना पवित्र आहे. आणि त्या महिन्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, दररोज कीर्तन ऐकतात. रात्रीचं मला वाटतं पोट दुखले असतील रात्री असून हा. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मन दाजपतीपर्यंत कैलासगिरी महाराज होते. खूप अशा प्रकारचं पोट दुखलं असेल तुमचं असून आणि उद्या पोट भरणार आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिपतीपर्यंत होतो महाराज नेवाशेकर उद्या त्यांचा काल आहे. आपल्या शब्दाचा काल आहे, त्यांचा काला नाही, आपल्या शब्दाचा काल आहे. त्यांच्याद्वारे कालेचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे आणि आपण तृप्त होणार आहोत महाराज. म्हणून आपल्याला आज भगवान परमदाकडे 7व्या दिवशी मागणी करायची असते. काय मागणी मागावी? तुकाराम महाराजांनी त्याकरता अनेक अभंग लिहून ठेवले आणि म्हणूनच असा मागणीमध्ये एखादा अभंग आपल्याला त्या अभंगावर 2 शब्द बोलता येतील असा निवडायचा कीर्तनकारांनी त्यावर कीर्तन करायचं. विठाला विठाला म्हणून अभंग निवडलेला आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी बघता तू देव ऐशे करी दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला ब्रह्मज्ञान नको, ब्रह्मज्ञान नको म्हणतात. म्हणजे ब्रह्मज्ञानाला बाजूला करून ठेवलं तुकाराम महाराजांनी. मग काय मागतात? मी बघता तू देव ऐशे करी. याचा अर्थ असा आहे या अभंगातली जी मागणी आहे ना खूप सुंदर मागणी आहे महाराज. परमार्थिक क्षेत्रामध्ये परमार्थिक कार्यामध्ये जीव ज्या वेळेला परमार्थाला लागतो त्यावेळेला त्याला आपल्या संसारामध्ये तापलेल्या संसारातून पुन्हा आनंदमय अशा परमार्थाकडे जायचं असतंय.
त्याच्याकरता लागणारी साधन सामग्री ही आपल्याकडे नाही आहे, ही देवाकडे मागून घेण्याकरता म्हणून हा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठाला एक मोठं वाक्य झालं, ते नाही लक्षात आलं असेल. हे 2 शब्द सांगू का? 2 शब्दामध्ये संतप्त जीवनातून, बरं सांगतो, संतप्त जीवनातून संतृप्त जीवनाकडे येण्याकरता जे लागतं साधन, त्याचं नाव आहे मी भक्त तू देवायची करी भक्ती. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये सगळे तापलेले, कोणी असं नाही का तापलेले नाही म्हणून. संसारामध्ये सगळेच कंटाळे, कोणी कोणाला कंटाळा, तर मी काही सगळं सांगत बसत नाही. कोणी पोराला कंटाळा, कोणी भावाला कंटाळा, कोणी टिंबटिंबाला कंटाळा, काय रे बरोबर आहे का? कोणी टिंबटिंबाला, कोणी आईला कंटाळा, कोणी बापाला कंटाळा, कोणी भाऊबंदकीला कंटाळा, कोणी शेजाऱ्याला कंटाळा. अवघड आहे कंटाळ महाराज, याला संतप्त जीवन म्हणतात. परमार्थामध्ये संतप्त जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला वाचोबा या तापातून, संसाराच्या तापी तापलो मी देवा, तापलो मी देवा, संसाराच्या तापी तापलो मी देवा, तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. हो संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा, करिताया सेवा कुटुंबा. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा, करिताया सेवा कुटुंबा, करिताया सेवा कुटुंबा. संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. मी कुटुंबाची सेवा करता करता, म्हणजे संसारामधलं जीवन जे संतृप्त जीवन आहे, तापलेलं जीवन आहे, कष्टमय जीवन आहे. संसारामध्ये सुख ही गोष्ट नाहीच आहे. सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसार सावलिया संसारा. वाया हवा भरू वाया हो बरा होऊ नका, हाव बरी व्हायचं काही काम नाही. संसारामध्ये सुख नाही, संसार दुःख मूळ, म्हणजे संतप्त अवस्था संसारामध्ये. मग माणसाला संतप्त अवस्थेमध्ये नाही, कुठंतरी समाधान पाहिजे. आपण घरून चालत आलो इथं कीर्तनाला, कशा करता आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, भगवान खंडेरायाचं दर्शन झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे. याच्याकरता ना आपण आलो का? आपल्याला काम नव्हतं काही म्हणून आलो नाही मारा, असं नाही. बरं, परमार्थामध्ये आनंद यावा, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला, आम्ही तापलेलो तिकडं आम्हाला काही मजा नाही, पण आम्हाला मजा तुझ्याकडे, म्हणून तुझ्याकडे येण्याकरता आम्हाला जी लागणारी साधन सामग्री, मी भक्त तू देव, ही जी भक्तीची परंपरा आहे ही आम्हाला गरजेची. याच्याकरता तू हे काम कर. मला गमत अशी, मला इथं महत्त्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे. ज्ञानाला नको म्हटलंय तुकाराम महाराज, नको ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाला बाजूला केलं आणि भक्तीला पुढे केलं. भक्ती श्रेष्ठ आहे का ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे? एका वाक्यात सांगू का? ब्रह्मज्ञान श्रेष्ठ जरी असलं तरी ब्रह्मज्ञान फार कामाचं नाही आहे, भक्ती त्याच्यापेक्षा कामाची. याचं कारण असं आहे, ब्रह्मज्ञानाने देव कळतो. ब्रह्मज्ञानाने देव, जसं ब्रह्माचं स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. मग त्याला उपनिषद वाचले, ब्रह्मसूत्र ऐकलं, हे सगळे ग्रंथ ऐकले, म्हणजे देव कळाला. देव कसा आहे? देव सर्वव्यापी, सर्वत्र आहे, समान आहे, त्याचा अमका आहे तमका आहे, तो रंग नाही, रूप नाही, वगैरे वगैरे, असा देव आहे. अहो पण देव दुसरा ज्ञान होऊन उपयोग होत नाही महाराज. देव कळावा का देव आकळावा, पण भक्तीनं देव आकळला जातो. भावबळी आकळी रविना बळे आकळी, रविना करे भाव बळे आकळी, रविना बळे आकळी, रविना करे करतळिया बळे कैसा हरी, करतळिया बळे कैसा हरी, करतळिया बळे कैसा हरी. भाव बळे आकळे रविना करे करतळी आवडे, करतळी आवडे, सहारे आकडे
बावबळे आकळी हिरवी नाकळी कर्दळी आवळे तैसारी भावी नदी वक्कलया नरेंद्र धनीन कांता कपटीन शत्रू सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमान यंती. ज्ञान गरजेचं आहे, पण मग ते ज्ञानाने देव नुसता कळतो आणि भक्तीने देव आकळतो. काय पुन्हा एकदा बोलतो, ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने देव हो आपल्याला देव कळला पाहिजे का आकळला पाहिजे? तुम्हाला मी इकडे विचारतो, आता इकडे विचारतो. आपला घरचा देव ज्याचा त्याचा जो घरचा देव आहे तो कळला पाहिजे का आकळला पाहिजे? तुमचे प्रयत्न काय असतात? नुसते कळण्याचे प्रयत्न महाराज आकळण्याचे प्रयत्न असतात. लग्न झालेल्या मुलं आई सांगते बघ नवरा मुठीत ठेवला पाहिजे. कसा ठेवला पाहिजे? मुठीत ठेवला पाहिजे. याला म्हणते आकळलं. म्हणून भक्तीमध्ये देव आकळतो मला. भाऊबळे आकळे. देवाला बांधलं, ज्या ज्या लोकांनी बांधलं त्या लोकांकडे ज्ञान फार नव्हतं. ज्ञानी होते ते, त्यांनी ज्ञान दाखवलं नाही, फक्त भक्तीच प्रकट केली. तुम्हाला एकच नाव सांगतो, महिला संत आहे जनाबाई महाराज. काय केलं जनाबाई महाराजांनी? देव बांधताना धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर, गळा बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर, गळा बांधुनिया आज हा आनंद आहे बरं का. आमचे गायनाचार्य ऋषिकेश महाराज, शेटे महाराज, शेटे महाराज, वा वा, कनगर जोगेश्वरी आकडा, योगेश्वर आकडा, धन्यवाद. आणि आमचे नवनाथ महाराज चिंचवेरी, गणेश महाराज, गणेश महाराज, त्यांच्या घरी 2-3 वेळे जाऊन आलो मी. हो वा, खूप मोठे कलाकार आहे. आणि आमचे बालसखा, आता त्यांचा परिचय अजून वेगळा मध्ये. आम्ही दोघं लंगुटी यार, लंगुटी त्यांनी माझ्याकडे ते नुसते यारच राहिले. हो, आमचे लक्ष्मी महाराज शेवाळे. त्याचा अर्थ मला एवढं सांगायचं का देव आकळायचं आपल्याला. देव नुसता कळून उपयोग नाही हो, कळाला ना काही फायदा नाही, देव आकळा पाहिजे. म्हणून भक्तांचा हा प्रयत्न असला पाहिजे का देवाला आकळवायचे. ज्या ज्या भक्तांनी देवाची भक्ती केली
त्याला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. श्री संत सावता महाराज साठविला दादा त्रिलोक्यात, साठविला दाता त्रैलोक्याला, साठविला दाता त्रैलोक्याला. धन्यताची माता धन्यताची माता धन्यमाता, धन्यताची माता धन्यताची माता धन्यता साठविला दाता त्रैलोक्याला, साठविला दाता त्रैलोक्याला. दोन्ही कोण दोन मृदंगाचे अरे आहे ना. मला अवसाने तर बरं का असं दागिन्याचा वाजवायला येतो मला दागिन्याचा थोडा थोडा. महाराजांचं नाव काय? प्रसाद महाराज. हा इकडं चेडगाव. येडगाव. हा हा बरं धन्यवाद. आणि बाबांचं सोरेगाव बाबांकडचे. वा वा वा. आयुर्वेदपारायणचे ठोकरबंधू उद्धव महाराजांचे विद्यार्थी टाळ्या वाजवा येतात थोडं. आणि सगळे टाळकरी मंडळ आहेत आपली दरवर्षीची. त्यामध्ये आज थोडासा लाल रंग पाडला थोडा. आमचे स्वरूपानंदगिरीजी महाराज ते या ठिकाणी उभे आहेत कार्यक्रमाचे ते आहेत. बाकी सगळे आपले प्रत्येक आहे बरं का. मला खंडोबावाडी भजी मंडळाचं कौतुक करावं असं वाटतं. असं का सेवा करावी फक्त खंडोबावाडी भजी मंडळानेच. मी स्वाभिमानानं सांगतो तुम्हाला, अभिमानानं सांगतो. नुसता स्वाभिमान नाही तर अभिमानानं सांगतो. महाराज गेली 11 वर्ष 14 वर्ष झाले आणि हे 15वं वर्ष आहे. 2010 साली आपण चतुर्थ्या चालू केलेलं आहे. अनेक गाव होते सुरुवातीला 25 ते 30 गावं होती भजनाला यायचे. मी फक्त मला एक कीर्तनातले मोठ्या पंक्तीन ते भांडारे बिंडारे बाकी काही नको, फक्त भजन. तुका म्हणे येते भजन प्रमाण फक्त आई साहेबांच्या पुढे फक्त भजन करायचं. पण नंतर मग गळती लागली हळूहळू डाळी गळायला लागले. एक 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 गाव कमी झाले. पण गेल्या मी आजारी पडल्यापासून फक्त एकच मी नाव आवर्जून घेतो, एकच खंडोबावाडी हनुमानवाडी ह्याच गाव. अनेक वर्षापासून पाहतोय. ग्रुप आहे कुठल्या प्रकारचा आणि बाबा गाव आहे. हे गाव म्हणजे ऐतिहासिक एक गाव आहे. आणि बाबा दोन्ही बाजूने या गावाला महत्व बरोबर आहे. सुद्धा वाकडी कोणती वाकडी म्हणतात? वाकड्या बरेच वाकड्या बऱ्याच वाकड्या बऱ्याच वाकड्या वाकड्या बऱ्याच वाकड्या नाही का वाकड्या बऱ्याच. पण फक्त खंडोबाची एकच आहे. बाकी कोणाच्या असेल ते मला सांगायचं काही कारण नाही. संतृप्त जीवनाकडे जायचे. त्याच्याकडे ज्ञानरूप मला ज्ञान काही माझा फायदा आणि मला फक्त काय पाहिजे तुझी सेवा करायची. म्हणून देवाला नुसतं जाणून घ्यायचं नाही, त्याला आपल्या ताब्यात ठेवायचं आकळवायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकरता तेव्हा भक्ती करावी लागेल. आणि भक्ती करण्याकरता महत्वाची गोष्ट म्हणजे काय करावं लागेल? आपल्यामध्ये देव भक्त जसं भेट जायला पाहिजे. म्हणून देवा मला पाहिजे काय नको आवडण्याच्या
जसं आपल्या सर्व साधू संतांनी सांगितले
देवते घालली तुझे मुली टाकली आम्हाला सगळे बाजूला ठेवलं आणि थोडा समाप्त करतात भक्तीमध्ये संसारात वेळ काढलं नाहीतर नवरा आणि पत्नी पती आणि पत्नी पती जरी एक झाले तर भाकरी करून करायच्या कपडे करून जायचे मोठा प्रश्न निर्माण व्हायला जळून करून जळून काढायचं हो या सगळ्या गोष्टी काय तर शेणपणी काढायचं पण शेण काढायचं तू काय फुलायच्या कोणी तुला घालायच्या कोणी दूध नोकरी घालायची म्हणून त्याचं आपले वेदाने सुद्धा प्रत्येकाचे धर्म वेगळे पुरुषाचे धर्म वेगळे स्त्रीचे धर्म वेगळे पत्नीचे धर्म वेगळे पत्नीचे धर्म वेगळे पुत्राचे धर्म वेगळे पित्याचे धर्म वेगळे आईचे धर्म वेगळे बापाचे धर्म वेगळे अशा प्रकारे सगळ्यांचे धर्म वेगळे विशिष्ट आपली एका पिढ्याचे पाहिजे निश्चितच पाहिजे त्याला एक विचाराचा प्रश्न लागतो त्याकरता काल्पनिक द्वैत असावं लागतो एखाद्या काल्पनिक द्वैत करण्याकरता मी फक्त तू देव आईची तू देव आहे तू तिथेच राह बरोबर आहे तुम्ही तिथेच राहा आणि आम्ही आमच्या घरी जाऊ पण आम्ही फक्त राहू आणि तुम्ही देव तुझ्याकडून संपत्ती मागायची नाही तुझ्याकडून मागायला काहीच मागायचं नाही तू कामाने तुझी लगेच सोडी काही लोक एक धागा सुद्धा लोक काही लोक काय तरी आहे आवडी दर्शनाची कोणता मला दर्शन करावं वाटतं दर्शनाचं स्वरूप काय असेल कोणत्या स्वरूपामध्ये दर्शन करावं वाटत असेल त्याचं उत्तर दुसऱ्या दावी रूपा आनंद होतो
काय प्रकारे देवाला होत आहे तो बाईनं असले दिन आलिंगन आपल्याला भेट आणि आलिंगन द्यावं आलिंगन आणि देवाला देवाला आलिंगन दिल्यानंतर त्याच्या आलिंगन स्वरूपाने जे प्रेमाचे दान देऊन देवाला आलिंगन सहनसाठी कितीतरी आलिंगनाप्रमाणे लाभ आहे आलिंगनामध्ये लाभ आहे मला अशा प्रकारे महाराज म्हणतात आलिंगन देवाला द्यावं आलिंगन संतांना द्यावं आलिंगन देईल आणि पुन्हा काय कधी माझा संपूर्ण जीव वाळून जावं लागेल त्याच्यामुळे आम्ही काय कराल म्हणजे मला जर तुम्ही विचारलं देवा पुसता सांगेन गीत गीताच्या कोणती सांगेल बूज सांगेल पाहिजे बूज असं बुया असतं किती बुयाचं शास्त्र माझं बुया शास्त्र सांगेल पुसता सांगेन गीता बूज मात आणि एवढं पुढं सांगेल पैसोनी एकांत सुख गोष्टी
तेव्हा आता आनंद होता या सगळ्या कलाकार मंडळाने बसलाय आजूबाजू पण माहिती मी आजारी आहे ते आणि परिस्थिती एवढी अडचण नाही ते अजून पण आता सेवा करणं बरं आहे थोडा वाटत नाही एवढं सेवा पुन्हा पुन्हा म्हणणार नाही काय भरोसा दिवस करायचा नाही तुमचा माझा भरोसा असं नाही द्या बरोबर म्हणून खूप आनंद झाला तेव्हा तुम्ही तर आम्हाला एवढं आमचं पोट उपस्थित राहिलं असतं आमच्या शरीरात नाही तुमचं आधी राहता नव्हा आम्हाला हे काय आम्ही कधी बोलत होतो आमच्याकडे आईवडील खूप परवानगी करा दोघं भाऊ दुसरं बंधू आणि बंधू त्यांचं खूप काय मोठे म्हणून वाजवणारे आपण बघायचे असे कलाकार पुन्हा होणे नाही बा आमचे तुझे असे 3 बोर्ड करायचे वाजवता अगोदर सांगितलं होतं अगोदर 3 करायचे 3 वाजवता नाही आम्ही त्यांचा नाही वाजवला का दुसरे त्या वाजवते काय करायचे आनंद बोलतो आणि हा एक आनंद आहे याला नायातच धर्म मानतो त्याला काय म्हणतात सुद्धी आता मला एकच वाक्य सांगायचं आपला वेळ संपलाय आणि मला सोडून देते तुका म्हणे अशी न लावी तुका म्हणे अशी न लावी तुका म्हणे देवकर करण्याची न लावी शिर का माझ्या तुकाराम मला जबाबदार तेव्हा माझा अभ्यंतर जाणून माझ्या आर्थिक परिस्थिती म्हणजे मी त्याच्या योग्यतेचा आहे का नाही हे पाय आणि म्हणते असा
रोड लावशील म्हणजे पाणी चांगलं आहे का माझ्यामध्ये हो आणि तिथे मध्ये सुद्धा 11 अध्यायामध्ये जेव्हा विश्वरूप दर्शन केलं भगवान पर्वताने पाहता अजून तुला विश्वरूप पाहिजे पाहिजे आणि तेव्हा मी तसं आहे का नाही एवढी ते आहे का नाही पूर्ण प्रकारे मला सांगायला म्हणून अगोदर देवाला सांगावं तेव्हा तुझी भक्ती होते ये पण भक्ती करण्याकरता लायक आहे तूच बनवा आम्हाला काही भक्ती कळत सोडून होते आणि जर त्याने बनवलं ना चूक जर झाली तर ती त्याच्या मागे लागतो सोपं नाही देवाला सांगायचं तुझ्या भक्ती करता आम्हाला कसं पाहिजे तर तू बनव आणि तू बनवशील आणि तू भक्ती घेऊ आणि तू भक्ती आम्ही जर नाही बोललो चूक झाली तर ती तुझी चूक होईल लोक तुला बोलतील म्हणून देवा माझी अभ्यंतर जाणून या दावी मग काय तर मला योग्य बरोबर कारण दुसऱ्या प्रमाणे प्रेम झाली आलो अजून काय बघे मला प्रसाद खायचा आहे मला आता जेवायचे पण त्या मातीला संदेश आहे मग काय करत द्यावी धुवून या पाहिजे प्रसादाची वाट मला प्रसाद खायचा आहे पण अगोदर तू ताट धुवून दे म्हणजे हे ताट येईल अंतकरण होती ताट बरोबर आहे मग आम्ही भक्ती करू आमच्या दारामध्ये जे माती दिली काम क्रोध लोभ क्रोध पद मत्सर मांगारी माती दिली ना ती माती द्यावी धुवून या ताट धुवून दे बाबा आणि माझं मग आम्ही सगळं आम्ही सगळं करता करता मग आनंद मिळेल आणि तो जेव्हा आनंद आपल्याला कालेच्या लोकांनी आमचे बंधू त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे तो आपण त्याचा जास्त लाभ घ्यावा आज मी तुमच्या समोर होतोय यामध्ये सिंहाचा वाटा त्या काळामध्ये 4 वर्ष उद्धव महाराजांनी 1 वर्षाचा सोहरामगिरी महाराज बरोबर होता त्यावेळेला हो काय परिस्थिती होती पण त्याला किती पैसा लागायचे सगळा पैसा सेवा दाखवून घेऊन का होईना उद्धव महाराजांनी मला पूर्ण पोहोचवला आणि त्यामुळे पोहोचलोय काही का होईना पूर्ण कसं करतो मग याचा अर्थ असा की महाराज सगळीची ताब्यात आहे उपक्रमणी नारायण महाराजांची म्हणून म्हणायचे परंतु त्या ताकदीला पाठबळ आमच्या मात्र ज्येष्ठ गुरुबंधू आहेत उद्धव महाराजांचे तुम्हाला वारंवार तुम्ही सांगताय भाऊ असा आणि भाऊ असावं असा आम्ही गुरुबंधू तर आहोतच त्याचे वादच नाही परंतु आम्ही भाऊ असावाला आणि म्हणून मी भावाला नवीन करतो का त्यांचं आयुष्य निरोगी आहे प्रकारचा राहावं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त परमार्थ सदुर्गुण महाराजांचा जो परमार्थ होता तो परमार्थ उद्धव महाराज त्याच्याकडून करून घ्यावा असं मी सदुर्गुणाही महाराजांची विनंती करतो परमार्थाकडे अधिकार सर्व नाही तुम्हाला परमार्थ नाही सदुर्गुणारी महाराजांचा परमार्थ कोणी करू शकतो कोणी आपला पेटवाला जरी मला महाराजांचं बोलले ऐकायला सर्व मग कळत काय आलावायचं नाही काय मग कळत ते बाबा पेटली होती अहो ती भक्ती आनंद मिळतो म्हणून त्याच्याकडून अनेक उद्धार व्हावा अशी विनंती करतो महाराज येतील येतील आपण सर्वांनी शाळांना आदर व्हायचे आणि आपल्याला काळाचा प्रसाद मिळेल अधिक मासाला प्रसाद एवढं झालं एवढं होतं एवढं झालं का अधिकस्य अधिकम फलम नित्य दुनावे तुझ्या नावे सुखय असेल तर समावे नित्य दुनावे 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 म्हणजे काय दुन असेल आपला आक्षेप करायचा आहे शेती बनवायचा दुन म्हणजे काय दुनन म्हणजे दुन म्हणतात नाव दुनायचे म्हणजे कसं सरकारच्या सगळ्यांचं सुख तुम्हाला तर दुप्पट होतं तुम्हाला आधी कशी आधी का बोला 7 दिवस 9 दिवस पारायण 5 दिवस पारायण दररोज 5 दिवस
पाहिजे या सगळ्या समिती घेतली. हा परमार्थ तुमचा दुप्पट व्हावा अशी गौरवण्याची फोटो घेणं मोठ्या प्रमाणात बदल करूया. आहोत का नाही वैयक्तिक सर पण सर सगळ्या लोकांनी आपण द्यावं लागेल. देवाने आपल्याला योग्य बनावं. पहिले योग्य बनण्याची प्रक्रिया करा. योग्य प्रयत्न केला का आपण सगळं होतं. तुम्ही योग्य बना. तसं आजच्या काळानुसार माझ्याकडे मुलं बांधावा पुरी मुलाचे बाप बाबा तुम्ही लग्न पाळा ठीक आहे बाबा माहिती मुलगी नाही मुलगी मिळत नाही मुली पण जर योग्य बनला ना मला सांगा तुमच्या जिल्ह्याबद्दल बोलतात स्पष्ट बोलतात की त्या IAS ऑफिसर आपल्याला लागण्याचं मला सांगा तुम्ही सांगा IAS ऑफिसर कलेक्टर झाला लागण्याची किती आहे. हा आता जवळ खंडपण घेणार किती ते बरोबर तिथेच नाही. आणि मग तुम्ही योग्य बना भक्ती करायची ना त्या थोडंफार म्हणता आम्हाला योग्य बनवतो बाकी आम्हाला काही पाहिजे आम्हाला करू नका. मग माझं करू या करता मी वाटतं देवायचे त्यावेळी देवा तुझं रोप आहे गोपी काय म्हणा गोपी जन्मामध्ये म्हणतात ते येऊ दे जन्म तुझ्या पायावर डोके तू जर मला विचारत आहे गोष्टी सांगेल मात सांगेल ऊस सांगेल आणि आजवर काही सगळ्या गोष्टी ते सगळं माझं आणि अशी लालूची माझी माझं आपलं पाय तुला जर योग्य वाटलं तर माझ्या तेव्हा नसं वाटेल तर मला योग्य बनव आणि आपलं पूर्ण बनायला आपल्या सावधान कृपा करावी आणि आपण योग्य बनवून घ्यावं आणि मग कृपा करावी पुन्हा एकदा समस्त ग्रामसभा आपली योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा कृपा आशीर्वादाने